मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान विभूतींबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या विचारांनी आणि आदर्शांनी आजही आपल्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर एक आदर्श राजा, पिता आणि कर्तव्यदक्ष नेता सुद्धा होते. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे गुण म्हणजे प्रजाप्रेम, व्यावहारिक वर्तन आणि कौटुंबिक प्रेम. हे गुण फक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनातील नव्हते, तर त्यांच्या संपूर्ण राज्यकारभारात आणि आपल्या प्रजेसोबतच्या वागणुकीत प्रतिबिंबित होताना दिसत होते. आता या व्हिडिओमध्ये आपण कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांच्या चरित्रातील आणि इतर महत्त्वाच्या ग्रंथातील उल्लेखानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गुणांचा संक्षेपाने आढावा घेणार आहोत, ज्यातून प्रत्येक संसारी व्यक्तीला काहीतरी शिकण्यासारखं आहे. तरुण मराठी मुलांना सुद्धा शिकण्यासारखं आहे. सुरुवात करूया महत्त्वाच्या काही प्रश्नांनी, ज्यांची उत्तरे आपण या व्हिडिओत मिळवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रजा वात्सल्य कसे होते आणि त्यांनी आपल्या प्रजेसाठी कोणत्या प्रकारे प्रेम आणि काळजी दाखवली? शिवाजी महाराजांच्या व्यावहारिक वर्तनाचे कोणते उदाहरण त्यांच्या युद्धनीती आणि प्रशासनातून दिसून येते? शिवाजी महाराजांचे कौटुंबिक वर्तन इतर राजांपेक्षा कसे वेगळे होते आणि त्यांनी आपल्या कुटुंबासाठी कोणत्या महत्त्वाच्या मूल्यांचा अंगीकार केला होता? शिवाजी महाराजांच्या जीवनातून आजच्या सामान्य माणसाला किंवा संसारी व्यक्तीला किंवा तरुण मुलांना कोणता बोध घेता येतो? कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांच्या चरित्रानुसार शिवाजी महाराजांच्या या गुणांना त्यांनी कशा प्रकारे अधोरेखित केलेले आहे? मित्रांनो, एक एक मुद्दा आपण पाहूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वप्रजा वात्सल्य हा महाराजांच्या ठाईचा आणखी एक स्तुत्य असा गुण होय. शेतकरी, व्यापारी व उद्यमी यांचा उत्कर्ष व्हावा, त्यास कोणाकडून उपद्रव होऊ नये व त्यांचं योग्य न्याय मिळावा यासाठी ते आपल्या राज्याशी सुव्यवस्था लावण्यास सर्वदा झटत असत. हा सर्व कारभार बिनबोभाट चालावा व कोणत्याही प्रकारची बेबंदाई होऊ नये म्हणून त्यांनी पूर्वी कोणाही नुप्रतीस न सुचलेली अशी अष्टप्रधान मंडळाची कल्पना काढली. राज्यातल्या निरनिराळ्या कारभाराची जबाबदारी निरनिराळ्या प्रधानांवर टाकून त्यांच्यावर एकंदर प्रधान मंडळाची व स्वतःची जरब ठेवण्याची रयतेस सुख लाभेल असे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी आपल्या अधिकाराची अशी समसमान वाटणी केली व आपल्या पदरच्या लायक पुरुषांची इब्रत व दबदबाही चोहूंकडे स्थापित केला. प्रजेस अन्यायाने त्रास देणारा अधिकारी कितीही मोठा असला तरी त्यास शासन करावयास ते कदापि चुकत नसत. त्यांच्या हातून कसा काय कारभार होतो हे पाहण्यासाठी मुख्य प्रशासनाची तर त्यांच्यावर देखरेख असेच. त्याशिवाय आणखी त्यांचे हेर स्वराज्यात जिकडे तिकडे सर्व काळ हिंडत. त्यामुळे प्रत्येक अंमलदारास असे वाटे की रयतेशी आपण यत्किंचितही अन्यायाचे वर्तन केले तर त्याची वार्ता महाराजांकडून योग्य चौकशी होईल, आपणास शिक्षा होईल. हा धाक सर्व लहान मोठ्या अधिकाऱ्यास सर्व काळ असल्यामुळे महाराजांच्या रयतेस शांती व सुख यांचा अनुभव घडू लागला. या प्रजा वात्सल्याचे आणखी एक असे अंग असते की राजाने आपल्या प्रजेला समतेने व निपक्षपातपणे वागवावे. यात तर महाराजांची बरोबरी करणारा प्रभू आजपर्यंत कोणीच झाला नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती होईल असे वाटत नाही. आपल्या अंमलातील निरनिराळ्या जातीच्या लोकांस त्यांच्या मजदुराप्रमाणे राज्यातील कमी जास्त महत्त्वाची कामे सांगून त्यास संतुष्ट व सुखी करावी असा त्यांचा क्रम असे. केवळ आपले जातभाईच तेवढे आपल्या कृपेस पात्र आहेत असा पक्षपात त्यांच्या मनात कदापि वागला नाही. फार काय तर आपण त्यांच्या अंमलातील यवनी प्रजेसंबंधानेही आपण पक्षपात त्यांनी कधी केला नाही. जी यवन आपल्याशी इमानाने वागून त्यावर सोपवलेली कामे दक्षतेने करतील असे वाटे त्यास ते मोठमोठ्या कामगिऱ्या सांगून खुश राखत. या अशा निपक्षपाताच्या वर्तनामुळे त्यांच्या राज्यात फंदफेतुरी किंवा दंगेधोपे कधीही झाले नाहीत. सर्व जातींची प्रजा त्यास देवासारखे पूज्य मानी. व्यावहारिक वर्तन. आता महाराजांच्या व्यावहारिक वर्तनात कोणते गुण विशेषतः दृष्टीस पडतात ते थोडक्यात पाहूया. बखरकारांचे मुख्य लक्ष राजकीय घडामोडींकडेच असल्यामुळे त्यांनी महाराजांच्या व्यावहारिक आचरणाचा उल्लेख फारसा
कुठे केलेला नाही. यास्तव संबंधाने विशेष काही सांगता येणार नाही, तरी ते आचरणाने फार शुद्ध असत. त्यांचा पोशाख नेहमी अगदी साधा असे, त्यांना कोणतेही व्यसन नसे. थटका मस्करी व विनोद यांचा त्यास पुरा तिटकारा असे. महाकवींची काव्य व कथापुराणे ऐकण्याचा तेवढा नाद त्यास असे. इतर कोणत्याही सुख विषयात ते रममाण होत नसत व तसे रममाण होण्यास त्यांना आमरण अवकाशही नव्हता. कोणीही गुणी मनुष्य किंवा विद्वान पुरुष आला असला की त्याची योग्य संभावना करण्यास ते सर्वदा तयार असत. ज्या गुणी जनांचा आपणच उपयोग होण्यासारखा असे त्यास ते योग्य वेतन देऊन पदरी ठेवून घेत. त्याचप्रमाणे आपल्या सुहृद संबंधी जनांचा व इतर सरदार व राजे यांचा यथोचित आदर सन्मान करण्यास ते सर्वदा दक्ष असत. सारांश काय की ऐश्वर्यमद, सत्तामद इत्यादी अन्वन्नित वृत्ती त्यांच्या चित्तास कदापि शिवल्या नाहीत व त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचा अनाचार किंवा अन्याय झाला नाही. कौटुंबिक वर्तन पूर्वसंकल्पास अनुसरून महाराजांच्या कौटुंबिक वर्तनासंबंधाने येथे 2 शब्द आपण बोललं पाहिजे, परंतु या संबंधाने बखरकारांनी फारसा उल्लेख केलेला नाही. एवढे ऐश्वर्य व एवढी सत्ता केवळ स्वपराक्रमाने प्राप्त झाली असता त्यांच्या गर्वाने फुगून जाऊन स्वमाता पितरांचा व स्वबंधूंचा उपमर्द किंवा अवहेलना करण्याचे निंद्य कर्म महाराजांसारख्या सत्ताधीशांच्या हातून कदापि झाले नाही. हे त्या काळच्या यवन बादशहांची स्थिती पाहता मोठे अलौकिक होय. महाराजांच्या ठाई एकंदर स्त्री जातीविषयी अतिशयित आदरबुद्धी वसत होती. म्हणूनच त्यांचा आपल्या लष्करास सर्वदा असा हुकूम असे की कोणत्याही स्त्रियास कदापि त्रास देऊ नये. यामुळे त्यांच्या लष्कराकडून कधी कोणाच्या स्त्रीवर जुलूम जबरी झाली नाही. खुद्द महाराजांनीच आपल्या देशविषयक आचरणाचा कित्ता आपल्या पदरच्या लोकास अगदी अल्प वयापासूनच घालून दिला होता. लोकाग्रणींनी घेण्यासारखा बोध आता आपल्या लोकाग्रणींनी कोणता बोध घ्यावा ते सांगूया. अखिल जनसमाजाच्या कल्याणासाठी किंवा विवक्षित जनवर्गाच्या उत्कर्षासाठी उपस्थित झालेल्या संस्थांची चालकत्व ज्यांच्याकडे असते त्यांनी शिवाजी महाराजास उत्तम प्रकारे साधलेल्या लोकवशीकरणाच्या कलेचा अवलंब अवश्य केलाच पाहिजे. आमच्या देशात अनेक धर्म प्रचलित असून सहस्रावधी जातींचे बंड अस्मार्थ काळापासून चोहोकडे माजले असल्या कारणाने येथील जनसमाजाचे सहस्रावधी खंडविखंड झाले आहेत. स्वधर्माभिमान व स्वजात्याभिमान यांचा लोकांच्या हृदयात वर पगडा होऊन ते एकमेकांचा मत्सर व हेवा करत आहेत व एकमेकास हीन व तुच्छ समजत आहेत. अशा स्थितीमध्ये सार्वजनिक कल्याणाचा हेतू धरून कोणी पुरुष पुढे सरसावले असता त्यांच्या मनातला हा आपपरभाव समूळ नष्ट झाला पाहिजे. केवळ आपल्या धर्माच्या किंवा आपल्या जातीच्या लोकांस तेवढे एकवटून करून त्यांचे हित साधण्याचा उद्देश मनात धरला असता त्यास इतर जनांची सहाय्य कदापि मिळणार नाही. आरंभी ते काहीसे फसले तरी त्यांचा वास्तविक उद्देश काय आहे ते समजताच ते त्यास आपले अग्रणी समजणार नाहीत व त्याचवर विश्वास ठेवणार नाहीत. असे झाले म्हणजे संघशक्तीने होणारी कार्ये कदापि यशोलाभास होणार नाहीत. या बाबतीत महाराजांनी आमरण कसे वर्तन ठेवले होते ते सर्वदा लक्षात वागण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या सत्तेतल्या जनसमाजातील अमुक एका जातीवर किंवा जनवर्गावर विशेष कृपादृष्टी न करता सर्वात समबुद्धीने वागवले. ते लोकांच्या अंगच्या गुणांकडे व योग्यतेकडेच फक्त पाहत असत. त्यांची जात कोणती आहे किंवा त्यांचा धर्म कोणता आहे याचा विचार ते सहसा करत नसत. फार कशाला यवनांविषयी आरंभी त्यांच्या मनात एवढी प्रचंड अडी होती तरी ती लवकरच नाहीशी होऊन त्यास आपल्या पदरी ठेवण्यास ते तयार झाले. शिवाय त्यांच्या राज्यात जी यवन प्रजा असे तिला ते इतर हिंदू प्रजेसारखीच वागून धर्माच्या भिन्न त्यास्तव त्यांचा छळ किंवा तिरस्कार यत्किंचितही करत नसत. ही त्यांच्या ठाईची समता त्यांच्या या काळच्या समजुतीप्रमाणे व व्यवहाराप्रमाणे पाहता अत्यंत स्तुती करण्यायोग्य होय. सांप्रतकाळी विचार युगाचा प्रभाव सर्वत्र इतका झाला असता हा आपप्रभाव आमच्या पुढारी म्हणणाऱ्या लोकांच्या चित्तातून निर्मूळ होणे हे चमत्कारिक नव्हे काय. ग्रंथ लिहायचे, वर्तमानपत्रे व मासिके चालवायची, सार्वजनिक संस्था
स्थापायच्या, मोठमोठे कारखाने घालायचे, त्यात स्वजातीच्या किंवा स्वधर्माच्या लोकांचा बडेजाव व उत्कर्ष कसा होईल इतकेच लक्ष पुरवणारे पुरुष लोकाग्रणी म्हणून घेण्यास मुळीच लायक नाहीत. त्यांनी शिवरायांची गुणक दृष्टी आपल्या अंगी वाढवल्यास प्रयत्न अवश्य केला पाहिजे. अशा निपक्षपाताच्या वर्तनास त्यांची कोत्या समजुतीचे जाती बांधव काही वेळ दोष देतील हे खरे, परंतु एकंदर जनसमूहाचे हित साधण्याचे पुण्यकर्म त्यांच्या हातून सुसाध्य होऊन शेवटी ते लोकस्तुतीस पात्र होतील. आमच्या शिवरायांचे एतद्देशी विषयक व्रत पुढे पेशवेत पाळले गेले असते तर आम्हास जी आज परतंत्रता प्राप्त झाली आहे ती कदाचित कधीही आली नसती. एवढा प्रचंड राष्ट्रीय अनर्थ ज्या जात्याभिमानामुळे व सार्थिक कपरतेमुळे गुदरला व ज्याची विषमय फळे आम्हास व आमच्या वंशजास आणखी कैक शतके भोगावी लागलीत असा दृढ संभव आहे, तो आमच्या अग्रेसर म्हणणाऱ्या लोकांच्या अंगातून अद्यापि जाऊ नये हे आमच्या देशाचे मोठेच दुर्भाग्य होय. आमच्या देशातला जातीभेद नष्ट होण्यास कालावधी लागणार हे खरे आहे, तरी जात्याभिमान मूलक पक्षपात व मत्सरभाव यांचा सांप्रतच्या दैन्यावस्थेत समूळ उच्छेद होणे अत्यंत इष्ट होय. ही इष्टता लक्षात वागून आमच्या अग्रेसर म्हणणाऱ्या गृहस्थांनी स्ववर्तन ठेवण्यास झटले असता त्याचे अनुकरण इतर सामान्य जन हळूहळू करू लागतील व आमच्या जनसमाजात परस्परांमध्ये ऐक्य, प्रेम व विश्वास या वृत्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जातील आणि जे ते आपापल्या जातीपुरते उद्योग उपस्थित करून फळ्या व तट करत आहेत ते बंद होऊन त्यास खरे सार्वजनिक स्वरूप प्राप्त होईल व त्या संघशक्तीचे यथोचित सहाय्य मिळून सर्व जन सुखवर्धक होतील. तेव्हा तात्पर्य काय की लोकाग्रणीच्या ठाई खरी देशहितबुद्धी वास करू लागून ते वास्तविक लोकमान्य व्हावे. असे असल्यास त्यांनी शिवरायांच्या चरित्राचे मनन सर्व काळ करणे उचित होय. संसारी जनांनी घेण्याजोगा बोध येथोर लोकाग्रणींनी महाराजांच्या चरित्रापासून कोणता बोध घेण्यासारखा आहे याचे नुसते दिग्दर्शन केले. आता सामान्य संसारी जनांनी त्यांच्या चरित्रापासून कोणता बोध घ्यावा ते थोडक्यात पाहूया. प्रपंचात नेहमी सुख व यश लाभावे असे प्रत्येकास वाटत असते. ज्यांची सिद्धी मुख्यत्वे करून उद्योगशीलता, निर्व्यसनता, दृढनिश्चय, सदाचार, साहस, बुद्धिमत्ता, कुशलता इत्यादी गुणांनी प्राप्त होणारी असते. या गुणांचा प्रकर्ष महाराजांच्या ठाई किती झाला होता हे त्यांचे चरित्र वाचल्याने ध्यानात येणारच आहे. प्राप्त स्थितीत समाधान मानून स्वस्थ बसण्यात एकी एक पुरुषार्थ नाही. ती साधेल त्या योग्य उपायाने सुधारण्याचा उद्योग निरलसपणे अहर्निश करत राहिल्याने अंगी खरा मर्दपणा उद्भवून व्यसनासक्ती व दुर्वर्तन या थारा नाहीसा होतो. हे उत्तम तत्व महाराजांच्या चरित्र श्रवणाने प्रत्येकाच्या मनावर उत्कृष्ट प्रकारे बिंबलेले आहे. बुद्धिमत्ता व कुशलता अंगी उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी एतदर्थ अहोरात्र परिश्रम केल्या वाचून आपले तेज कोठेच पडायचे नाही व साहसादी इष्ट गुणांचा प्रादुर्भाव अंगी कदापि व्हायचा नाही. कारण असे पहा की ज्याला स्वबुद्धी बलाचा व स्वतःच्या अंगच्या कर्तबगारीचा पुरा विश्वास नसतो त्यांच्या हातून कोणतेही धाडसाचे कृत्य होणे नाही. महाराजांच्या ठाई या गुणांचा विकास उत्तम प्रकारे झाला होता म्हणून त्यांच्या हातून एवढा पराक्रम झाला. तसेच वित्ताची व ऐश्वर्याची कितीही अनुकूलता असली तरी सन्मार्गापासून कदाचित ते वेगळे व्हायचे नाही व कोणतेही दुर्व्यसन लावून घ्यायचे नाही असा अढळ निर्धार करून आपले आचरण सर्वदा पवित्र राखणारास खरी सौख्यप्राप्ती होऊन लोकांकडून मान मिळतो. ही गोष्ट महाराजांच्या चरित्रात उत्तम प्रकारे प्रत्यास येते. सांप्रतच्या दुर्वह स्थितीत प्रत्येक मनुष्य आपल्यापुरते पाहू लागला तर ते कदापि चालणार नाही. ज्या देशात किंवा ज्या जनमानसात आपणास आयुष्यक्रमण करायचे आहे त्यांच्याशी आपले कर्तव्य काय आहे ते पूर्णपणे ओळखून ते बजावण्यास त्याने काया वाचा मने करून झटले पाहिजे. सार्वजनिक हितसंबंधात खाजगी द्वेष मत्सराधिकास अजिफाटा दिला पाहिजे. जातीभेद मूलक उच्च नीचत्वाचा भाव जितका कमी होईल तितके आपल्या समाजात ऐक्य व परस्पर प्रेम वृद्धिंगत होऊन हरेक देश कार्य सुसाध्य होणार आहे. हे तत्व ज्याने अहर्निश चित्तास वागवले पाहिजे. कोणत्याही धर्मासंबंधी किंवा व्यावहारिक चालीचा अप्रयोजक अभिमान धरून समाजात दुफळी किंवा
कलह माजवल्याचे दिवस आता उरले नाहीत. सांप्रत संघशक्ती जितकी वाढेल तितकी आपल्या देशाच्या हिताची आहे हे लक्षात ठेवून तिला विधायक अशी वृत्ती त्यांच्या हातून होत असेल त्यांचा निषेध व अधिक्षेप करण्यास कधीही चुकता कामा नये. तो आपल्या जातीचा आहे किंवा आपल्या धर्माचा आहे हा विचार बिलकुल न करता त्याचे करणे सर्व जनसमाजाच्या हिताविरुद्ध आहे. यास्तव तो देशद्रोही आहे असे मानावे. अशा रीतीने जो वागेल तोच खरा स्वदेशाभिमानी होय. हल्ली पाहावे तर आपल्या समाजातील कित्येकांच्या बोलण्या चालण्यात जो देशाभिमान स्वदेशाभिमान दृष्टोत्पत्तीस येत आहे तो बऱ्याच अंशी स्वजात्याभिमानमूलक आहे. कित्येकांच्या आचरणात तर स्वदेशाभिमान व स्वजात्याभिमान हे एकरूप होऊन गेले आहेत. ही अनिष्ट मनविकृती हळूहळू नाहीशी होईल तरच आपल्या देशाचा तरणोपाय आहे. परंतु अलीकडे काही सुशिक्षित म्हणणाऱ्या मनुष्यांच्या ठाई ही मनविकृती विशेष प्रबळ झालेली दृष्टीत पडते. त्यावरून ही अभिष्ट संसिद्ध व्हावयास अद्याप पुष्कळ काळ काढावा लागेल असे वाटते. एकंदर जनसमाजाचे हित जेणेकरून सुसाध्य होईल अशा संस्था उपस्थित करून त्या चालवण्याची योग्यता आमच्या लोकांस अद्याप आली नाही असे स्वजात्याभिमानाने पछाडलेल्या आमच्या सुशिक्षित म्हणणाऱ्या गृहस्थांच्या सध्याच्या आचरणावरून मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. स्वधर्माचा किंवा स्वजातीचा अप्रयोजक अभिमान चित्तात बाळगून जे लोकाग्रणी समाजात वैरभाव व दुफळी माजवण्यास प्रवृत्त होत असतील त्यांचे अग्रणीत्व बिलकुल मान्य करायचे नाही व त्यास कोणत्याही प्रकारचे उत्तेजन द्यायचे नाही असा निर्धार प्रत्येकाने केला तर असल्या अहमन्य देश बुडव्या लोकांच्या त्रासापासून आमचा देश लवकरच मुक्त होईल. आम्हास आज जे पुढारी पाहिजेत ते शिवरायांसारखे पवित्र व्रत पाळणारे पाहिजेत. या कसोटीस जे खरोखर उतरतील तेच आपले पुढारी होत असे प्रत्येकास वाटले पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हे आदर्श गुण फक्त त्यांच्या काळापुरतेच मर्यादित नव्हते तर ते आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. स्वप्रजाप्रेम, व्यावहारिकता आणि कौटुंबिक प्रेम ही त्यांची वैशिष्ट्ये होती जी त्यांना एक परिपूर्ण राजा आणि एक महान व्यक्तिमत्व बनवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेवर केलेले निस्वार्थ प्रेम आपल्या कुटुंबातील जबाबदार वर्तन आणि जीवनातील व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रत्येकाने काहीतरी शिकण्यासारखे नक्कीच आहे. त्यांच्या या गुणांचा आपण आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे तरच नक्कीच आपले जीवन अधिक समृद्ध आणि सन्माननीय होईल. आपण आज या महान राजांच्या जीवनातील काही गोष्टी समजून घेतल्या पण ह्या गोष्टी केवळ ऐकण्यापुरत्या न ठेवता त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या शिकवणींमधून प्रेरणा घेऊन आपणही एक चांगला नागरिक आणि माणूस होण्यासाठी प्रयत्न करूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठाम पाठिंबा द्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.